30,000 रुपये आज तुमचा महिन्याचा खर्च आहे. महागाई 7 ते 8% वाढते. आज जर तुमचे वय 40 वर्ष असेल आणि जर तुम्हाला 60व्या वयाला रिटायर व्हायचे आहे, म्हणजे तुमच्या हातात आहेत 20 वर्ष, की ज्या 20 वर्षामध्ये तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग केले पाहिजे. तुम्ही ते असे केले पाहिजे की त्यानंतर जवळपास तुम्ही 85 वर्षापर्यंत जगण्याची शक्यता आहे. म्हणजे 60 पासून 85, 25 वर्षांचा कालावधी आहे. भारतातील लोक आज जे जीवन जगतायत त्यांचं ऍव्हरेज एज आहे 73 इयर्स, म्हणजे 73 वर्ष वय होईपर्यंत लोक जीवन जगतायत. खरं तर भारतामध्ये वैद्यकीय सुविधा खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध होत आहे. आपण पण जागृत आहोत. कुठेही गेलं तरी बिस्लरी वॉटर शिवाय आपण पाणी पिणार नाही. हायजेनिक फूड आपण खातोय. कुठेही काही अनपेक्षित घटना घडली तरी आपल्याला त्वरित दवाखाना उपलब्ध आहे. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं आयुष्यमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक 10 वर्षांनी ते 10 वर्ष वाढणार आहे. साहेब, कदाचित तुम्ही 100 वयापर्यंतही जगू शकता. बहुतेक लोक म्हणतात हे कुठे शक्य आहे का? पण चुकून शक्य झाले तर? आणि म्हणूनच तुम्हाला या 20 वर्षामध्ये भविष्यकालीन जीवन 25 वर्ष 30 वर्ष जे जगायचे आहे त्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग करायचे. बघा, हा विचार पटतो का? पटत असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा.